खेड राजगुरुनगर येथील शासकीय विश्रामगृहातील अनधिकृत दर्गा हटवण्यात शिवशंकर स्वामी यांना यश. खेड राजगुरुनगर येथील शासकीय विश्रामगृहाच्या सुमारे 1.5 गुंठे शासकीय जागेवर काही धर्मांध मुस्लिम समाजकंटकांनी एक बेकायदेशीरपणे दर्गा तयार केला होता. त्याचं मोठं बांधकाम करून शासकीय जागा बळकावली होती. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर प्रखर हिंदुत्ववादी श्री शिवशंकर स्वामी यांनी माननीय जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागचे वरिष्ठ अधिकारी तसेच माननीय तहसीलदार यांच्याकडे सविस्तर लेखी तक्रार दाखल करून संबंधित अनधिकृत बांधकामावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. याच सोबतच सातारा येथे जाऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री माननीय श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सक्षम भेट घेऊन या प्रकरणात तातडीने योग्य ती कारवाई करण्याची विनंतीही केली होती. अखेर सुमारे 3 महिन्यांपूर्वी सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर प्रशासनाने शासकीय विश्रामगृहातील अनधिकृत दर्गा व बांधकाम हटवून शासनाची जागा अतिक्रमण मुक्त केली. या कारवाईसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी, महसूल प्रशासन तसेच पोलीस विभागाचे मनपूर्वक आभार मानण्यात आले. प्रखर हिंदुत्ववादी श्री शिवशंकर स्वामी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे समस्त सकल हिंदू समाज व खेड राजगुरुनगरच्या नागरिकांतर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. नमस्कार, मी वाकळवाडी ग्रामपंचायत सरपंच नरेंद्र वाळुंज. राजगुरुनगर येथील शासकीय विश्रामगृह येथे काही समाजकंटकांनी लँड जिहादच्या माध्यमातून शासकीय विश्रामगृहामध्ये अनधिकृत अशा पद्धतीचा दर्गा बांधण्यात आला होता. कोरोनाच्या काळात याचे बांधकाम वाढवण्यात आले असून खूप मोठी जागा दडपण्यात आली होती. तरी त्याबद्दल आम्ही शिवशंकर स्वामी यांच्याकडे तक्रार केली व त्याचा पाठपुरावा केला. शिवेंद्रराजे भोसले, हिंदुत्ववादी आमदार महेशदादा लांडगे व प्रांतसाहेब, तहसीलदार साहेब व उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे यांना वेळोवेळी तक्रार केली. त्याच्या माध्यमातून व शिवशंकर स्वामी यांच्या पाठपुराव्यातून त्याचं अनधिकृत बांधकाम हे काढण्यात आले. त्याबद्दल आम्ही शिवशंकर स्वामी यांचे आभार व्यक्त करण्यासाठी येथे जमलो आहे व त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. जय श्रीराम. आपल्या खेड विश्रामगृहामध्ये 1.5 गुंठे जागेमध्ये काही धर्मांध मुसलमानांनी अतिक्रमण करून त्या ठिकाणी एक मोठा दर्गा तयार केला होता आणि हा दर्गा तयार करून आपल्या शासनाची जागा या मुसलमानांनी बळकवलेली होती. म्हणून खेडचे आमचे सरपंच असतील, काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते अशा सर्वांनी माझ्याकडे लेखी तक्रार केली होती की हा दर्गा असा आहे आणि तो काढून टाकण्यात यावा. त्याप्रमाणे आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय तहसीलदार साहेब, त्याचप्रमाणे PWDचे वरिष्ठ अधिकारी यांची समक्ष भेट घेतली, त्यांच्याकडे लेखी तक्रार केली आणि त्या आधारे PWD खात्याने पोलीस बंदोबस्तासह शासकीय विश्रामगृहामध्ये जो काही दर्गा होता तो पूर्णपणे काढून टाकलेला आहे आणि शासनाची जागा ही मोकळी करून ती आपल्या ताब्यामध्ये घेतलेली आहे. याबद्दल मी प्रशासनाचे मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. या कार्यासाठी बांधकाम विभागाचे मंत्री आदरणीय शिवेंद्रराजेजी भोसले साहेब, भोसरी मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार आदरणीय महेशदादा लांडगे साहेब, त्याचप्रमाणे पोलीस बांधव आणि महसूल विभाग या सर्वांनी या कार्यामध्ये मोलाचे सहकार्य केलं. त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. जय श्रीराम, जय गोमाता. अशाच प्रकारे शासकीय जागेमध्ये कुठेही काही मुसलमानांनी अतिक्रमण करून दर्गे, मशिदी आणि मजारी बांधलेल्या आहेत आणि ती शासकीय जागा बळकवलेल्या आहेत. अशी कोणाकडे जरी माहिती असेल तर आपण तातडीने आमच्याशी संपर्क साधा. आम्ही त्याच्यावर कायदेशीर मार्गाने पाठपुरावा करून ती सर्व जागा मोकळी करण्यासाठी प्रयत्न करू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सत्य सनातन हिंदू धर्म की जय. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, गो माते की जय.